छोट्या छोट्या व्हिडिओमधून मोठमोठी माहिती घ्यायची असेल तर टॅप क्लिप्स हे चॅनल तुमच्यासाठीच आहे. सामान्य व्यक्तींना हेच असतं की आता मी महाशिवरात्रीला काय करू? तर त्या लोकांसाठी हा प्रश्न आहे की महाशिवरात्रीला घरच्या घरी मी कशी पूजा करू शकतो जेणेकरून मला महाशिवरात्रीचा लाभ मिळेल आणि महादेव प्रसन्न होतील. महादेव हे एकमेव असं दैवत सांगितलं आहे. जर कधी तुम्ही सिद्ध शिवतंत्राचा जर कधी अभ्यास केला तर त्या तंत्रामध्ये सांगितलेलं आहे की एकमेव अशी दैवत आहे शिव जी विना पूजा विना साधना प्रसन्न होऊ शकते. त्या व्यतिरिक्त शिवाला काहीच करण्याची आवश्यकता नाही आहे. फक्त ती भावना मात्र संतुष्ट आहे. त्यांचा स्वभावच शिवांचा तसा आहे की ते काही न करता सुद्धा बरेच काही प्रदान करून देतात. आणि प्रदान करण्याचा दिवस किंवा त्याचं त्या स्वरूपाला समजण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्र आहे. तर ह्याच दिवशी तुम्हाला आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलं जातं की तुम्हाला 4ही प्रहर सोबत दिवसभरामध्ये सकाळी एकदा पूजा होते, मध्यान्ह म्हणजे दुपारीला एक पूजा होते, प्रदोष काळामध्ये पूजा होते, मध्यरात्रीला पूजा होते आणि बरोबर निशित काळ म्हणजे साधारण 2 ते 3च्या काळामध्ये सुद्धा शिवांची पूजा होते. ह्या वेळेमध्ये तुम्हाला शिवांचं जप करायचं आहे. तुमच्याकडे शिवलिंग असेल, शिवलिंगाला जे काही तुमचं शिव तुमच्याकडे उपस्थित आहे त्या शिवलिंगाचा तुम्हाला जलाभिषेक, दुग्धाभिषेक, दुधाने अभिषेक करायचा आहे, पंचाक्षरी मंत्राचा तुम्हाला जाप करायचा आहे, बेलपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे, त्रिदलम त्रिगुणाकारम. तर जे काही त्रिदल आहे, बिल्व तुमच्याकडे जेवढं तुम्हाला अवेलेबल होतं आहे स्वकष्टाने, ना की ते झाडा फांद्या छाटून हे करणं, यथाशक्ती जे तुमच्याकडे उपस्थित होतं आहे त्याने तुम्हाला अर्चन करायचं आहे. आणि अर्चन करून तुम्हाला पंचाक्षरी मंत्राने तुम्हाला साधना करायची आहे. वेगवेगळ्या साधनेचे प्रकार सांगितलेले शिवलीलामृतामध्ये. तुम्ही दीप आराधना करू शकता, तुम्ही नृत्य आराधना, तुम्ही गायन सेवा, तुम्ही तुमची कला परमेश्वराला अर्पण करून तुम्ही परमेश्वराचं नामसंकीर्तन करू शकता, भजन करू शकता. तुमच्याकडनं ते पण नाही जमू शकत तर तुम्ही योग साधना करून शिवाला प्राप्त करू शकता. तुम्हाला ते जरी नाही जमलं तर जे तुमच्या शरीराने होणार आहे पंचाक्षरी नमः शिवायाचा जप करत तुम्हाला ते बिल्वपत्र अर्पण करायचं आहे. ही साधना त्या दिवशी महत्त्वाची आहे. म्हणजे काही पण करा, काही म्हणजे अगदी ते मोठमोठ्या आवाजामध्ये गाणे ऐकणं किंवा शिवाचे भजन म्हणणं. शिवरात्री त्याच्यासाठी नाही आहे. शिवरात्रीला एकांतवास सांगितलेला आहे. त्या दिवशी तुम्हाला एकांतात बसायचं आहे. शिव चैतन्य आहे ना, ते गर्दी गोंधळामध्ये घोघाटामध्ये तुम्हाला ते चैतन्य कसं अनुभवता येणार आहे? तुम्हाला स्वतःमध्ये ते हे करायचं आहे ना. म्हणून एकांतवास सांगितलेलं आहे त्या आपल्या ग्रंथामध्ये. एकांतवास करावा. एकांतवास केल्यानंतर तुम्हाला शिवाची आराधना करायची आहे. मी जरी आता रात्रीला मध्यरात्रीला बसतो आणि मी ध्यान करतो म्हटलं तर मला झोप लागेल. निद्रा देवीचं आधिपत्य माझ्यावरती राहील. मग निद्रा लागू नये म्हणून माझ्या शरीराला मला काहीतरी कृती द्यायची आहे. मग मी बिल्वार्चन करणार, मी दीप आराधना करणार, जेणेकरून मी माझ्या शरीराला त्या सगळ्या गोष्टीची सवय होणार आणि बरोबर निश्चित काळामध्ये माझ्या शरीराला त्याची एक अवस्था टप्पा मी जर कधी पार केला, मला सहज माझं ध्यान मी अंतर्मुख होणार आहे. बहिर्मुखाची तर साधना करायची आहे पण मी अंतर्मुख झालो पाहिजे म्हणून मला त्या पद्धतीचं निश्चित काळामध्ये ती साधना करायची. तर तुम्ही या 4ही काळामध्ये नमः शिवाय मंत्राचा जप करत तुम्ही बिल्वपत्र अर्चना, भस्म अर्चना, दीप आराधना तुम्ही करू शकता. ओके. ते तुमच्यासाठी खूप चांगलं आहे.